नमस्कार मित्रांनो, आपण आज नवीन ट्रॅकला सुरुवात करत आहोत. तर बघूया आज आपल्या इथं नवीन ट्रॅक आहे आपला. तर साधारण आपला जुन्या पॉईंटमधला ट्रॅक आहे हा. आणि लहानपणी आम्ही इथं यायचोच ना, तर हा ट्रॅकवरती यायचोत आम्ही लहानपणी. तर आता हा ट्रॅक खूप जुना. आता या गाड्या इथं मोटर पार्किंगला राहायच्या, मोटरसायकल वगैरे पहिल्या आतमध्ये जायच्या. ते तुम्हाला दाखवतो आहे का आतमध्ये असा रोड आहे बघा आतमध्ये. असा जायचा रोड, तर जो जायचा रोड आहे तो हा. तर बघूया आपण आता. आपण म्हणजे जुन्या ट्रॅकवरती म्हणजे मागच्या साईडला आपण जायचो ना, तर तिथंच जायचो. तर आपण नेहमी आपण जायचा प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी. तर जाणार आहोत. आपलं लहानपण, बालपण, माझं बचपन गेलेलं आहे त्या ठिकाणी आणि तळं पण आहे त्या ठिकाणी. तर आपण तुम्हाला नक्कीच तुम्हाला तिथं जाऊन मी दाखवणार. लांबचा ट्रॅक आहे, मोठा ट्रॅक आहे आणि जायचे आपल्याला ह्या मार्गी. हा, तर साधारण हा मार्ग नाही म्हणलं तरी 2-2.5 किलोमीटरचा नक्कीच मार्ग आहे हा. तर तो मार्ग आणि तिथनं पुढं आपल्याला वेताळ टेकडी म्हणून आहे, त्याच्यावरती चढायचे आपल्याला. ते जरा अर्धा मीटर असेल. येस, तर बघूया आपण तो प्रयत्न करूया नक्कीच अर्धा मीटर जायचा. तर बघू. हा जो मित्र पेस आहे ना आपला, हा खूप जुन्या काळचा आहे. हो, आणि मी इथं साधारण खूप वर्षापूर्वी आलो इथे. हो, आणि पूर्वी नेहमी यायचो मी. हो, नेहमी यायचो नेहमी. तर आता हा पाऊस आला तर थोडा आपला वांदा आहे, पण हरकत नाही, आपल्याकडे जॅकेट आहे, प्रॉब्लेम नाही. साधारण त्याला आपल्याला 1 किलोमीटर चालायचं आहे, म्हणजे 1000 मीटर. येस, आता तर सुरू झालो आपण. आज काय दमायला काय होतं की चढ आहे जरा खाप, आणि चिखल पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे. हे बघा, हे असा पेस आहे सगळा. कसा वाटतोय? आणि नक्की आपल्या व्हिडिओला इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा, फॉलो करा. तुम्हाला असेच भटकती व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन मी. फक्त सपोर्ट करा मित्रांनो. हे सगळे आपले इथलेच आहेत. चला पुढे पुढे अजून दाखवून दाखवणार तुम्हाला नक्कीच. हो, कठीण आहे. काही मित्र परिवार आपला गेलाय पुढे. मी व्हिडिओ काढत काढत मागे थांबलोय. जाऊया आपण पण हळूहळू पुढे पुढे. जरा छोटे मुलं खेळायला आलीत. काय रे, काय खेळता तुम्ही? फिरायला आलो. फिरायला? आम्हाला माहिती तुम्ही कुठे राहता. आम्हाला माहिती तुम्ही कुठे काय? आम्हाला माहिती तुम्ही कुठे राहता. कुठे राहतो? खाली. हो का? आम्ही पण तिथेच राहतो. मग आपला जिरे आहे ना. तुम्ही बघतो तुमचे व्हिडिओ. हो का? तुम्ही तुमच्या वयाचा असताना आम्ही इकडे यायचो ना. तर हे आपल्याच वस्तीतले मुलं आहेत सगळी. तर हा बघतो माझे व्हिडिओ माझ्या घराच्या पाठी. हो का? वा वा. तर चला मित्रांनो, आपण लवकर लवकर जाऊया, कारण पावसाची अनुगास. चला.
हा इकडा असा परिसर आहे मित्रांनो. जर आपण मोकळ्या जागी आलोय. चला मोकळ्या जागी असल्यामुळं चला दम भरलाय. तुम्हाला खदानी माहिती का रे? खदानी दरी माहिती का ती दरी? खान तिथं पुढे गेलं की एक विहीर पण आहे. आम्ही तिथं- आहे की तिकडे आम्ही जायचो नेहमी. तुमच्या वयाचा असतो ना. आम्ही आता धबधबा बघून आलो. काका तुम्ही पण तिथेच येताय का? हा? तुम्ही पण तिथेच येताय? काय? तुम्ही पण तिकडेच येताय का? नाही मी असं वरती जाऊन मला याला जायचं वेताळला. कसं भयानक जंगल झालंय ना बघा. हे की नाही असं जंगल आहे. हे बघा. हे बघा हे वेताळ देवस्थान. आम्ही याला वेताळ बाबा म्हणायचो. आता तेच लोक म्हणतात पण अजूनही आम्ही हेच म्हणतो वेताळ बाबा. पण हे वेताळ मंदिर आहे. चला पुढे जाऊया. वा हे बघा हे वेताळचं. इथं आम्ही यायचो. हा आजूबाजूचा परिसर. असं बघा हे बघा वरनं असा परिसर दिसतो हा. हे बघा हे असं दिसतं परिसर. पूर्ण हा जंगलाने व्यापलेला आहे मित्रांनो. हा पूर्ण असा हे बघा. पूर्वी पण एवढी झाडं होती. आताही खूप झाडं आहेत. चला आपण दर्शन करूया. तर चला मित्रांनो हळूहळू आपला डोंगर उतरायला आपण चालू करूया. कारण परत आपल्याला आलं त्याच मार्गी जायचे. आपल्याला आलो त्याच मार्गी. तर आपला हा ब्लॉग सांगायच्या नुसार माहितीनुसार म्हणजे तुम्हाला एक पूर्वी यायचो आम्ही म्हणजे मुलं लहान असायचो तर आम्ही. चला म्हणलं एक जुनी आठवण व्हिडिओ काढावा आपण. कधी असलो नसलो अस्तित्वात
त्या संदर्भात आपण व्हिडिओ काढले मित्रांनो. एक मिनिट मित्रांनो, हां कॅमेरा हल्ला जरा, कारण माणसाच्या जीवनात काही नसतं. हे बघा आपण आलो त्याच वाटेने आपण परत चाललोय रिटर्न. चला, कसं आहे माणूस हा खूप स्वार्थी माणूस आहे. या जगात मध्ये असे खूप काही लोक आहेत की खूप, सगळीच म्हणायला हरकत नाही मित्रांनो, खूप स्वार्थी लोक आहेत. जरा बघून चालतो, खाली दगड आहेत, उतरताना जरा थोडं काळजी घ्यावं कारण पाऊस पडलाय, निसर्ड आहे, बाकी काही नाही. मोजून असे हातावरती किंवा बोटावरती असे लोक आहेत की ते माणुसकीला राखून येत अजूनही. आणि माणसांची त्यांना पारख पण आहे म्हणायला हरकत नाही. हो, कारण काही लोक मतलबी असतात, स्वार्थी असतात. हो, बाकी नाही काही. त्याच्यासाठी जगामध्ये ज्यांनी जन्म घेतलाय त्याला मरण आहेच. त्यामुळे माणसांनी खूप प्रेमाने, खूप स्वार्थाने पण राहू नये माणसाने. हा निसर्ग जो आहे ना, हा तसाच आहे, माणसाप्रमाणेच आहे. स्वार्थी, बरोबर की नाही. चला, आपण आलेल्या वाटाने परत जातोय आपण. आजच्यासाठी आपला ब्लॉग खूप काही मेहनतीचा असेल, कारण इतर दिवशी आपण मॉलमध्ये वगैरे व्हिडिओ काढत असतो, पण आजचा डोंगरवरती आणि परिसरात असा व्हिडिओ आहे छानपैकी. तर प्लीज आपल्या व्हिडिओला ह्या जितका तुम्ही शेअर, लाईक करू शकताल करू शका, आणि सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो. चला, आपण आलोय सपाटीला. तर बघूया नेक्स्ट काय मिळते आपल्याला पाहायला. तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ. हे बघा बॅक साईडचा कसा आहे, पाणीच पाणी चोहीकडे आहे की नाही. हे बघा, कसा आहे नजारा. आवडला का नाही मित्रांनो नजारा. चलो, चला तर मित्रांनो, खूप वेळ झाला आपल्या व्हिडिओला. आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आलो तिकडे, तर बराच वेळ झालेला आहे. तर कमीत कमी आपल्याला खूप वेळ झालेला इकडनं, तर जायला हवंय आपण. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कसा नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि आपले असेच व्हिडिओ, आता खूप लोकांच्या मला कमेंट आल्या की दादा तुम्ही घरामध्येच व्हिडिओ बनवता जास्त करून तुमच्या मुलींसोबत. तर असं काही नाही आहे. तर वेळ नव्हता आणि बरेच मध्ये कालांतर मला खूप वेळ गेला. 1 महिना मी घातला, व्हिडिओच नाही आला माझा यूट्यूबला. तर मित्रांनो, आपला यूट्यूबला आता व्हिडिओ आलाय तो भन्नाट आलेला आहे. तर त्याला नक्की सपोर्ट करा, कारण तुमचा सपोर्ट मला
खूप महत्त्वाचा आहे, कायम राहील. कारण आपण एक परिवार जमा करतोय, गोळा करतोय, एक एक मेंबर आपण गोळा करतोय. आपल्याला परिवार खूप लांब न्यायचा आहे. तर त्या लांब परिवारात जाण्यासाठी तर तुमची मदत तर हवीच आपल्याला. तर चला, आपण एवढ्यावरती व्हिडिओ स्टॉप करतोय मित्रांनो, आणि व्हिडिओ थांबवतोय आपण. आपल्याला परत माघारी जायचंय, उतरायचंय खाली डोंगराखा. तर बाय बाय. नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट आणि चांगला प्रतिसाद द्या, आणि सबस्क्राईबर, लाईक, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. बाय बाय.